नका. म्हणजे तुमच्यावर ईडीची रेट पडली की मराठी माणूस, तुम्हाला कोणी काय बोललं की मराठी माणूस. आणि हेच प्रताप सरनाईक तिथे छटपूजेला सगळ्या भैया लोकांना एकत्र घेऊन फिरत होते. याच प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदर रोडला उत्तर प्रदेश भवन बनवण्याचा कार्य घातला आणि महाराष्ट्रात अजून मराठी भवन उभारलेलं नाही. आणि जेव्हा तुम्हाला अडचण होते, जेव्हा तुम्हाला सोयीचं असतं, तेव्हा मराठी माणसाची जाग येते, तेव्हा हिंदू माणसांची जाग येते तुम्हाला. आणि आता हा जो प्रकार आहे हा जनतेने ओळखलेला आहे. हा जो संताप व्यक्त केला जातो ना, हा फक्त 20 दरवाढी विरोधात नाहीये, हा या सरकारच्या नाकारतेपणामुळे आहे. आज 11वीची ऍडमिशन इतके दिवस ठप्प होत्या. मुलांच्या शाळेची जी फीज आहे, आज आमच्या अनेक भगिनी इथे आहेत, शाळा बंद असून पूर्णपणे फीज तुमच्याकडनं घेतली गेली की नाही घेतली गेली. फेसबुकवर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ना की तुमची फी वाढ कमी करू म्हणून, कुठे गेली? फक्त फेसबुकवर बोलायचं, प्रत्यक्षात कागदावर कुठलेही नाव नाही, कुठलेही आकडे नाही, कुठलाही जीआर नाही, कुठलेही आदेश नाही. म्हणजे तुम्ही लोकांना सांगणार की यांच्या पूर्ण पगार द्या, तुम्ही घरमालकांना सांगा यांच्याकडनं भाडे घेऊ नका, आणि सरकार मात्र सक्तीने तुमच्याकडनं वीज वसुली करणार. म्हणजे दुसऱ्यांनी सगळं माफ करायचं आणि आम्ही तुमच्याकडनं ओरबाडायचं. हे धंदे चालू आहे. आताही मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की काही उद्योगधंदे चालू करताना काही आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे, काही आर्थिक व्यवहाराची मागणी केली जाते, ठाम माहिती आपल्याकडे आहे. म्हणजे या कोविड काळात पण तुम्ही भ्रष्टाचार चालू केला, त्या कोविड सेंटर मधनं लाखो लोकांचे जीव गेले. तुम्ही फक्त पैसे ओरबाडले, तुमच्या बगल बच्चांना, तुमच्या नातेवाईकांना कामं दिली. त्याच्यामध्ये महापौरांच्या मुलाला कोविडचं कॉन्ट्रॅक्ट म्हणतं विदाउट टेंडर, आणि सामान्य जनतेला काय म्हणतं? वीज दरवाढ. आणि म्हणून माझी आपल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की आज सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने आपला आज जो आग जी पेटलेली आहे, जाता जाता एवढंच सांगेन की आग आपण विझू द्यायची नाहीये. सरकारला जाग आणल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक पाठी हटणार नाहीये. राज्य सरकारला जाताना एवढंच सांगेन, याचना नहीं अब रण होगा, यह संघर्ष बड़ा भीषण होगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेना